सगळ्यात मोठी बातमी, अयोध्येमधल्या कारसेवेचं उदाहरण देत राज्यातही कारसेवा करण्याची हीच ती वेळ, असं नितेश राणे यांनी म्हटलंय। नितेश राणे यांचा रोख अर्थातच औरंगजेबाच्या कबरीकडे होता। औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात विश्व हिंदू परिषदही आक्रमक झाली आहे। फडणवीसांनी देखील औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिलाय। कारसेवेची हीच ती वेळ असं म्हणत औरंगजेबाच्या कबरीवर कारसेवा करण्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिलाय। फक्त नितेश राणेच नाही तर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सुद्धा कारसेवेचा इशारा दिलाय। बाबरी मस्जिद तोडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसलो नाही। आपल्या कारसेवकांनी योग्य ते काम केलं, त्याची अगर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे। त्या समझदारों को इशारा काफी आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि पुण्यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। संभाजीनगर कूच का आह्वान करेंगे, कार सेवा के रूप में वहां जाएंगे, कार सेवकों के रूप में वहां जाएंगे और उस समय क्या होगा उसी समय उसकी घोषणा करेंगे। सरकार को पर्याप्त समय हम दे रहे हैं, वो विचार करे, मनन करे, योजना बनाए और उस धड़के को हटाए। औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली। औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन आम्ही चालू देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। औरंगजेबाच्या कबरीला 50 वर्षांपूर्वी एएसआयनं संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलंय। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये नको ही हिंदूंची भावना असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं। तर औरंगजेबाची कबर महत्वाची की कांदा, सोयाबीन आणि कापसाचे प्रश्न महत्वाचे, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय। की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाची जी काही कबर आहे ती आठवण आम्हाला नकोच आहे। ही हिंदू समाजाची भावना आहे। काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे। कांद्याचे भाव पडले हा प्रश्न महत्वाचा आहे, सोयाबीनचा प्रश्न महत्वाचा आहे, कपाशीचा प्रश्न महत्वाचा आहे। त्यानंतर एका शिक्षकाने 3 पाणी, एक शेतकऱ्याने 3 पाणी सुसाईड नोट लिहिलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तो प्रश्न महत्वाचा आहे, पाणी मिळालं नाही म्हणून। किंवा एका शिक्षकाने काल 18 वर्ष पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली, हे प्रश्न महत्वाचे आहेत की ऐनवेळीवर आता औरंगजेबाची कबर महत्वाची आहे। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे। तर कबर हटवण्यास तुम्हाला अडवलंय कोणी, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे। औरंगजेब याचं थडगं महाराष्ट्रात नाही पाहिजे। ज्यांनी देशावर आक्रमण केलंय अशा इंग्रज अधिकाऱ्यांची सुद्धा थडगी नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याकरता एएसआयच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत जे सांभाळतात त्याचा पुन्हा एकदा सर्वे व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन ही औरंगजेबासारखी जी काही कबरी आहेत त्या नष्ट केल्या पाहिजेत। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे आरएसएसचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत। मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा
तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे काढण्याची. या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे, मग ते का ठेवलंय? संरक्षणासाठी. मग ही नाटकं कशा करताय तुम्ही? औरंगजेबाचं फक्त थडगं ठेवा, बाकीचं सर्व बांधकाम हटवून टाका, अशी मागणी शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांनी केली. तर मुघलांची निशाणी असलेला लाल किल्लाही पाडा, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगं असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं, एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं. मैं तो चाहता हूं कि तुम लाल किला भी तोड़ दो. मैं तो अपील कर रहा हूं कि सबसे बड़ी निशानी इस देश में अगर मुगली की कुछ है तो वह लाल किला, जहां पे आखिरी मुगल रहा करता था बहादुर शाह जफर, जिसको औरंगजेब कर समझ के कल जलाया गया, उसका पुतला.